तर भारत-पाक युद्धादरम्यान भारताने जी कारवाई केली त्याच्यातून पाकिस्तानला जबरदस्त दणका बसलाय। बघूयात पाकिस्तानला हा दणका नेमका कसा बसलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पाकिस्तान मधला एक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाला। पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधले लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे प्रमुख तळ हे भारताच्या निशाण्यावर होते। दहशतवादी हल्ल्यांचं नियोजन आणि प्रशिक्षण केंद्र हे सुद्धा भारताने नष्ट केलंय। भारतीय हवाई दलाकडून पीओकेच्या पलीकडे जाऊन पाकिस्तानच्या मुख्य भूभागावर अचूक हल्ले झालेत। बहावलपूर, मुरीदकै आणि पाकिस्तानी पंजाबमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। अमेरिका सुद्धा जिथे पोहोचली नाही तिथे भारतीय हवाई दलाने धडक मारली। या हल्ल्यातून भारताने जगाला दाखवून दिलं की आम्ही पाकिस्तानच्या कुठल्याही कोपऱ्यात अगदी सहजपणे पोहोचू शकतो। दहशतवाद हे राज्य धोरण ठरल्यास त्याचा थेट आणि दृश्यमान प्रतिकार होईल हेच भारताने ठासून सांगितलंय। पाकिस्तानला भारताच्या नवीन धोरणाने हे ठणकावून सांगितलेलं आहे। तर भारताने पाकिस्तानला दिलेला हा जबरदस्त दणका। पहिल्यांदाच भारताने दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांमधला फरक नाकारलेला आहे। दहशतवाद्यांसोबतच त्यांना पोषणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। पाकिस्तानातील शक्तिशाली दहशतवादी समर्थक गटांवर भारताने थेट कारवाई केली आहे। भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे हवाई हल्ले यशस्वीपणे परतवून लावलेत। स्काल्प आणि त्यासोबतच हॅमरने सज्ज असलेल्या भारतीय रायफलने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीचं कंबरडं मोडलंय। भारतीय हवाई दलाने जबरदस्त हवाई संरक्षण प्रणाली दाखवून दिली आहे। पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या HQ-9 प्रणाली नष्ट केलेल्या आहेत। भारताने शेकडो पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र नष्ट केली। लष्करी किंवा नागरी ठिकाणांना लक्ष्य मात्र केलेलं नाही। केवळ दहशतवादी तळांनाच भारताने टार्गेट केलं। दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण हे अवलंबलं गेलं। भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। दहशतवाद्यांचे आका आणि प्रशिक्षक एका रात्रीतच ठार झाले। 9 ते 10 मेच्या रात्री केवळ 3 तासांमध्ये पाकिस्तानच्या हवाई दलाच्या 11 तळांवर हल्ले झाले। पाकिस्तानच्या हवाई सुरक्षेचं 20% नुकसान झालंय। भोलारी हवाई तळावरील हल्ल्यात 50 पेक्षा जास्त जण ठार झालेत। यात पाकिस्तानी लीडर सुद्धा होते। भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने एकत्रित कारवाई केली। भारताच्या संयुक्त युद्ध क्षमतेचं हे प्रात्यक्षिकच आपण दाखवून दिलंय। भारताने दाखवलंय की दहशतवाद आता सहन केला जाणार नाही। दहशतवादी कुठेही लपू शकत नाहीत। पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलं तर भारत अधिक जोरदारपणे प्रत्युत्तर देईल। पहिल्यांदाच भारत पाकिस्तानचा तणाव हा फक्त दहशतवादाच्या संदर्भात बघितला गेला। काश्मीरचा मुद्दा या सगळ्या युद्धामध्ये बाजूला होता। ऑपरेशन सिंदूरमुळे केवळ दहशतवादावर प्रहार करण्याचं भारताचं धोरण हे स्पष्ट झालं।